सज्ज झालेत मॅन फ्रॉम फोंडा गौरव घुंगरट. स्ट्राईक एंडवरती बबल नाईक. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत दोन्ही संघांचे आयकॉन प्लेअर एकमेकांच्या विरोधात स्क्रीनवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. रिंगणाच्या बाहेर स्ट्राईक एंडवरती फलंदाज बबल नाईक. पुन्हा चप्पल झाले. आता बबल नाही. या वेळी मात्र सुरेख चांगले क्षेत्ररक्षण चांगलं आहे. हाफ चान्स. दोन चेंडू निर्धाव आलेत. त्यावेळी पुन्हा एकदा ते चित्र मैदानावरती चप्पल झाले. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडला. त्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स अनपेक्षित अशी उसळी या चेंडूवरती होती. फलंदाज बीट झालेत. म्हणजे काय झाले तर सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आलेत आणि नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय पहिल्या 3 चेंडूंवरती सक्सेस. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बबल तो नाईक थोडे चप्पल झाले आणि त्यानंतर सप्पल नाही झालेत. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा थोडेसे वाकून झोकून मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्सचा इशारा आलाय. याच तिसऱ्या पंचांकडे निर्णय अर्थातच चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. गेली आहे. रिव्ह्यू रिटर्न देखील झालाय. स्ट्राईक एंडवरती बबल एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका ऑन साइडला. अगदी शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्ररक्षक भूषण तळेकरच्या अगदी जवळून चेंडू गेलाय. चेंडू बघताना बघता सीमारेषेचं अंतर पार करतोय. SPL चौकार. पलकावरती पहिले 3 चेंडू निर्धावले. त्यानंतर अवांतर आणि त्यानंतर आलेला चौकार. 5 धावा. यावेळी पुन्हा एकदा सप्पल झाले परंतु सप्पल नाही झालेत. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही ठरवाल तसं होणार नाही आहे. त्याच्या विरोधात तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. निर्धाव चेंडूंची संख्या वाढू लागली. आता गोलंदाजी गौरव घुंगरट पेशाने शिक्षक आहेत परंतु क्रिकेटवरती देखील तेवढंच प्रेम आहे त्यांचं. यावेळी देखील चांगला चेंडू आलाय. टप्पा पडल्यानंतर बिलकुल उसळी नव्हती या चेंडूवरती. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेरीज सांघिक धावफलक अवघ्या 5 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. जी सुरुवात बबल नाईक कडून अपेक्षित होती ती सुरुवात मिळाली नाही आहे परंतु अजून 4 षटकांचा सामना बाकी आहे. निश्चितच बबल का चेंडूत 1 धावा आणि बबल नाईक 9 चेंडू खेळलेत. 11 धावा बनवल्यात. गौरव यांचा पहिला चेंडू अगदी डीप स्क्वेअरले क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती पोचले. ताबा मिळवलाय. फेकी देखील केली आहे. होत राहणं खूप गरजेचं आहे. यावेळी अजून एक चांगला चेंडू. अवंतरचा इशारा. येस. आणि यावेळी मात्र मोठा फटका मोठा आघात केलाय. चेंडू फरार. आलाय SPL षटकार. येस थँक्यू डीजे. वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असलं पाहिजे आणि तो संयम या वेळी दाखवून दिलाय. बघा चेंडू गेलाय दूर आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळी अजून उडाया. आता मैदानावर पाहायला मिळालंय बबल नाईक. यावेळी मात्र फटका फसलाय. वारावरती पलटवार करण्याची गरज होती आणि तो झालाय. अखेरच्या क्षणी का असेना गोलंदाज गौरव घुंगरट यांनी मनोज 11 कसवन क्रिकेट संघासाठी वापसी करून दिली आहे. मित्र म्हणेन महत्वपूर्ण गडी बाद केलाय. बबल नाईक 14 चेंडूत 35 धावा 7 चेंडू निर्धाव खेळले. मनोज 11 कसवन आणि त्यांच्या विरोधामध्ये विरासपोर्ट देवबाग क्रिकेट संघ लढत देताना दिसतोय. अगदी धावफलक पाहिलं तर कमी धावसंख्या. मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने गौरव घुंगरट अर्थात गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसत आहेत. ज्यांच्याजवळ प्रदीर्घ अनुभव या टेनिस क्रिकेटमधील तेच गौरव यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळण्याचा प्रयत्न. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. लतेश साळगावकर आपल्याला पाहायला मिळालाय आणि चेंडू संघाची पाहायला मिळत आहे ती या खेळपट्टीवरती. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न झालाय. तो गोलंदाज गौरव घुंगरट यांचा चांगला 43 धावांचा पाठलाग करताना विरासपोर्ट देवबाग क्रिकेट टीम. यावेळी वाईड शॉर्टकर करण्याचा प्रयत्न. अगदी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवलाय.
डावकरा शैलीचा रघु 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी विरासपूर देवबाग क्रिकेट टीमची या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. टप्प्याचा चेंडू तेवढा संपर्क चांगला नव्हता. मिडॉनवरती चुकी झाली आहे आणि ती चूक मोजली जात आहे ती होताना दिसतोय. गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं तेच गौरव घुंगरट राईट आर्म ओव्हर द विकेट दर्शनसाठी. हो यावेळी चांगला चेंडू बॅटची किनार एसटी रक्षकाचा सहारा मिळतोय. दर्शन बांदेकर एक प्राइज विकेट म्हणावी लागेल. मोठा मासा गळायला लागलाय. विकेट नंबर 3 तीसरा गडी बाद. दर्शन बांदेकर बाद झालाय. मैदानावरती भयान शांतता पाहायला मिळत आहे. अगदी विरासपोर्ट देवबाग संघाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. कारण आज नक्कीच आपला कामधंदा अगदी व्यवसाय बाजूला ठेवून अडीचं मैदान गाठलं दर्शन बांदेकरचा खेळ पाहण्यासाठी. ती निराशा यावेळी मैदानावरती पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूवरती यावेळी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर. आपण पाहतोय आमच्या सर्व माता भगिनी अगदी दर्शन बांदेकरचा खेळ पाहण्यासाठी आल्या होत्या आणि जसा दर्शन बांदेकर बाद झालाय अगदी घराच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. मॅन फ्रॉम वेंगुर्ला अर्थात आल्या पावली मोठा फटका खेळताना दिसत. सन्मान श्री स्वप्नील कोवळेकर यांच्याकडनं गौरव घुंगरट यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. दर्शन बांदेकरला बाद केलं आणि याच विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तेजस यावेळी ऑन स्ट्राईक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. पहिली धाव पूर्ण केली अर्थात दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न नव्हता. विजयाच्या शोधात असेल विरासपोर्ट देवबाग क्रिकेट टीम या सामन्यामध्ये. जॉन फर्नांडिस यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. चेंडू खाली राहतोय. अगदी खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय जॉन फर्नांडिसचा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मनोज 11 कसवन क्रिकेट टीम कडून. यावेळी पॉइंटच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. जॉनच्या बॅटमनना पहिली धाव पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न. एक आत्मघातकी निर्णय तो यावेळी तेजस जुवलेकर भोवताना दिसतोय आणि महत्वपूर्ण गडी बाद होतोय. चौथा तेजस जुवलेकर बॅक टू द पॅव्हलियन. लॉंग ऑन शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना असेल. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सन्मान दिलाय. त्याचबरोबर एकेरी धाव निघाली आहे. एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 19 धावा 4 गडी बाद. माफ करा 20 धावा